चला तर मग आज तुमच्यासोबत माझी आवडती रेसिपी शेअर करते। खूप दिवसांपासून पुरी भाजी खायची इच्छा होत होती, पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता आणि दररोजचे कोरडे पापड करून करून इतकी बोर झाले होते ना, तर आज काहीतरी युनिक खायचा मूड होत होता। मग मी काही करायला गेले आणि ते काम माझ्या अंगाशी आलं असं होतच नाही। एक वेळी पुरी भाजी करताना आदल्याच दिवशीच मी छोले वगैरे भिजायला टाकते, पण या वेळेला माझ्या लक्षातच नाही राहिलं छोले भिजवायचं। मग काय उसळीचे ऐन वेळेला काळे चणे आणले आणि तेच बटाट्यांसोबत शिजायला टाकले। मग पटापटा भाजी वगैरे केली आणि एकीकडे पुऱ्या तळायला घेतल्या। आणि तुम्हाला एक छान टिप सांगते, जर तुमची मुलं पुरी खात असेल ना, तर पुरीमध्ये ओवा खरंच टाका। ओवा टाकल्याने ना खूप छान चव येते आणि लहान मुलं खूप आवडीने खातात। मला पुरी भाजी आवडते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रिअलिस्टिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कट होते त्यामुळे दादूने तर काही भाजी वगैरे खाल्ली नाही, त्याने फक्त पुरीच खाल्ली, कारण पुरीमध्ये ओवा टाकलेला होता आणि ती चवदार लागत होती, त्यामुळे त्याने फक्त पुरीच खाल्ली। आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केली आणि मग संध्याकाळी इथे संदल वगैरे होतं, तिथेच मुलं डान्स वगैरे करत होते आणि असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला